घातांकाचे महत्त्वाचे नियम आहेत बघा. घातांकाचे नियम यम व एन या पूर्णांक संख्या असतील तर, ह्या ज्या यम व एन आहेत या पूर्णांक संख्या असतील तर हे घातांकाचे महत्त्वाचे नियम आहेत. त्यातला पहिला नियम आहे बघा, एचा घातांक यम गुणिले एचा घातांक एन. म्हणजे या दोन्हीमध्ये जर गुणाकाराचे चिन्ह असेल तर दिलेल्या घातांकाची काय करायची, बेरीज करायची. म्हणजे याचा आन्सर येणार आहे एचा घात यम अधिक एन. त्यानंतर बघा, एचा घातांक यम भागिले एचा घातांक एन. म्हणजे या दोन्हीमध्ये भागाकाराचे चिन्ह असेल तर त्या दोघांची घातांकाची काय करायची, वजाबाकी करायची. मग याचं उत्तर येणार आहे एचा घातांक यम वजा एन. त्यानंतर बघा, ए गुणिले बीचा घातांक यम असेल तर दोघांचा घातांक सेपरेट लिहायचा. एचा घातांक यम गुणिले बीचा घातांक एम. एचा घातांक 0 असेल तर तुमचा आन्सर येणार आहे 1. एचा घातांक मायनस यम म्हणजे एचा घातांक वजा यम असेल तर 1 भागिले एचा घातांक यम. त्यानंतर बघा, म्हणजे इथं वजाबाकीचं जे चिन्ह आहे ते काय होणार आहे, इथं प्लस होणार आहे 1 भागिले एचा घातांक एम. त्यानंतर एचा घातांक यम कंसात एन. त्याच्यानंतर बघा, एचा घातांक यम कंसपूर्ण आणि एन म्हणजे दोघांमध्ये कशाचं चिन्ह असणार आहे, गुणाकाराचं चिन्ह असणार आहे. मग त्याचं उत्तर येणार आहे एचा घातांक यम एन. त्यानंतर कंसात ए भागिले बीचा घातांक एम असेल तर या दोन्हींचा घातांक सेपरेट लिहायचा. एचा घातांक एम, बीचा घातांक एम. इथं पण आपण केलं बघा, इथं गुणाकार असेल तर गुणाकार सेपरेट लिहिलं. इथं भागाकार आहे, इथं भागाकारामध्ये सुद्धा आपण काय केलं, घातांक हा सेपरेट लिहिलेला आहे. त्यानंतर कंसात ए भागिले बीचा घातांक वजा एम असेल तर याचा गुणाकार व्यस्त करायचा. बी भागिले ए आणि वजा एमच्या ठिकाणी इथं तुम्हाला एम लिहावं लागेल. म्हणजे एचा घातांक बी मायनस एमचा तुमचा आन्सर येणार आहे बी भागिले ए चा घातांक एम. अशा पद्धतीनं हे घातांकामधील अतिशय महत्त्वाचे नियम आहेत.